नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे महाविकास आघाडीत खूप अस्वस्थता दिसून येत आहे। महाविकास आघाडीचा प्रयोग लोकसभेत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता, परंतु केंद्रात सत्ता बदल झाला नाही। त्या अर्थाने त्या यशाला तसा फारसा अर्थ नव्हता। महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सगळे लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रित झाले होते। त्यांना केंद्रातील सत्तेपेक्षा राज्याची सत्ता महत्त्वाची होती। त्यामुळेच जागा वाटपादरम्यान प्रचंड तणातणी होऊनही हे तिन्ही पक्ष एकत्रित या निवडणुकीला सामोरे गेले। अपेक्षा हीच होती की लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होईल आणि राज्याची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात येईल, परंतु जे निकाल आले ते सगळ्यांसाठीच प्रचंड अनपेक्षित होते। त्यातून महाविकास आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण झाले। आपल्या मित्रपक्षांनी आपल्याला साथ दिली नाही, पाडापाडीचे काम झाले असा संशय काही पराभूत आमदारांना आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेच्या बऱ्याच नेत्यांनी यापुढे महाविकास आघाडी म्हणून नाही तर स्वबळावर पुढची वाटचाल करावी असा आग्रह धरला। महाविकास आघाडीमुळे पक्षाच्या ताकदीला प्रसाराला मर्यादा पडतात, शिवाय ऐन निवडणुकीत मित्रपक्ष मनापासून साथ देतीलच याची शाश्वती नसते, हा तर्क या नेत्यांनी समोर केला। या तर्कामागे कदाचित त्यांचा ताजा अनुभव असावा, परंतु एक मात्र खरे की शिवसेनेत आता स्वबळाची भाषा प्रबळ होऊ लागली आहे। या पृष्ठभूमीवर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतच राहण्याचा हट्ट पुढे रेटला तर पुन्हा शिवसेनेचे अनेक नेते शिंदेंकडे जाण्याची भीती आहे। तिकडे काँग्रेस नेत्यांनीही आम्ही देखील स्वबळावर लढण्याचा विचार करत होतो, परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला समोर गेल्यावर जो काही परिणाम आता तो स्वीकारणे भाग आहे असे म्हणत भविष्यात काँग्रेसही स्वतंत्रपणे वाटचाल करू शकते याचे संकेत दिले आहे। लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भवितव्य निश्चित होणार आहे। कदाचित मुंबई महापालिकेची निवडणूक या आघाडीच्या सत्वाची पहिली आणि शेवटची परीक्षा ठरू शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।